मधल्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला डेंग्यूची साथ 2016ला आली होती त्यावेळेला शासनाने एक निर्णय घेतला होता आणि डेंग्यू असेल, स्वाईन फ्लू असेल, नंतरच्या काळामध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा या चाचण्यांबद्दल तात्कालीन परिस्थितीमध्ये जे काही GR आपण निर्देशित केलेले होते आणि ते GR जे काय आपण त्यावेळेला काढले होते त्या GRच्या अनुषंगानं त्या दरांची आकारणी केली गेली होती। त्यानंतर मात्र आतापर्यंत याबद्दल स्पष्टतेनं ज्या पद्धतीने पॅथॉलॉजीच्या एकूणच कामकाजाबद्दल जे दर नियंत्रणापासून ते राईट मॉनिटरिंग असेल, क्वालिटी बद्दलचे जे काही सूचना असेल त्या सगळ्याबद्दल सुद्धा शासन सातत्यानं या विषयात अतिशय गांभीर्यानं चर्चा करून लॉ अँड ज्युडिशरीकडे याच्याबद्दलचा कायदा स्वतंत्र करण्याबद्दलचा प्रस्ताव आपण दिला आहे। या प्रस्तावाच्या माध्यमातून या राज्यातल्या सगळ्या लॅब्सना कशा पद्धतीने त्यांची इन्स्ट्रुमेंट असली पाहिजेत, तिथं कोण असलं पाहिजे, त्याचं काय एज्युकेशन असलं पाहिजे आणि कशा पद्धतीच्या सुविधा त्यांनी दिल्या पाहिजेत, त्यांचे चार्जेस काय असले पाहिजेत आणि त्या माध्यमातून सर्व राज्यातल्या आरोग्याची जी काही एकूण सेवा आहे त्यातला डायग्नोस जो आहे तो खूप महत्त्वाचा आणि अतिशय व्यवस्थितपणाने होण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने या कायद्याची अंमलबजावणी होते आणि या कायद्याची प्रत्यक्ष मला असं वाटतं की पुढच्या अधिवेशनामध्ये या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल किंवा आपल्या विधिमंडळात येईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची सुरुवात होईल।